सध्या बाजारात कोथिंबीर हिरवीगार अशी कोथिंबीर वगैरे मिळायला लागले, पुदिना वगैरे. तर आज मी चटणी बनवणार आहे. ही चटणी आपल्याला सँडविचसाठी, भेळसाठी, शेवपुरी यासाठी आपण त्याच्या चटणीचा वापर करू शकतो. तर ही चटणी तुम्हाला मी आज करून दाखवणार. ही तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवल्या डब्यामध्ये भरून जेव्हा आपल्याला वापरायची असेल किंवा सँडविच बनवतो, भेळ बनवतो, शेवपुरी, त्यावेळेला थोडा वेळ अगोदर फ्रीजरमधून बाहेर काढायची, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला घाई होत नाही. म्हणजे तयार चटणी असली तर आपण फटाफट करू शकतो. आता इथे मी घेतलेले आहेत 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडं घेतले लसूण, 10-12 पाकळ्या लसूण आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतले, कच्चे शेंगदाणे. त्याच्यानंतर पुदिना घेतले. पुदिना आपण कमी जास्त करू शकतो. कोथिंबीरसुद्धा तुम्हाला जेवढी हवी आहे चटणी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता ही कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले सगळं, आणि आता मी मिक्सरला तुम्हाला चटणी करून दाखवते. आता या सीझनमध्ये आपल्याला खूप हिरव्या भाज्या वगैरे सगळ्या मिळतील. आता सुरुवात झाली भाज्या वगैरे यायला, तर अशा भाज्या, हिरव्या भाज्या वगैरे आपण भरपूर खाव्यात. थोडं कढीपत्ता असतं, कारण मुलं काय करतात कढीपत्ता खात नाही, तर मी अशा चटण्यांमध्ये वगैरे टाकते. आता आपण मिक्सरला लावून घेऊया, नंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकूया. थोडं मिक्सरला लावून घेते. थोडी कोथिंबीर असं टाकून आपण ते चटणी बनवायची. कोथिंबीर जरा तोडून घ्यायची हातानेच. मीठ आता इथे मी अंदाजाने टाकते, परत टेस्ट करून बघायचं, कमी वाटलं तर परत टाकायचं. आता पाण्याचा वापर अजून केलेला नाही मी, लागलीच गरज तर करणार. चालू बंद करून आपण सुरुवातीला शेंगदाणे वगैरे ते वाटून घ्यायचे. तयार झालेली आहे चटणी. आता आणखीन आपण दुसरा एक, एवढी चटणी तयार झालेली आहे, तर दुसरं कोथिंबीर आणि पुदिना पण परत टाकलं. अशी हिरवीगार ह्याच्यात काय करायचं, आपण लिंबू पिळायचं, म्हणजे त्याचा ग्रीन कलर जो आहे तो टिकून जातो. आम्ही लिंबू घेतला अर्धा. संपूर्ण चटणी पूर्ण हे झाल्यावर मिक्स करायचं. कोथिंबीर पुदिना पूर्ण मिक्सरवर बारीक करायचं, नंतर परत त्याच्यात हा लिंबू आहे तो मिक्स करायचा. आता उरलेला पुदिना आणि कोथिंबीर हे सुद्धा मी आता मिक्सरवर बारीक करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते चटणी झाल्यावर. आता ही थोडं करून मी मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली. आता आपण यावेळेला मीठ कमी जास्त बघायचं, चेक करायचं, टेस्ट करून बघायचं. मीठ कमी वाटलं तर थोडं टाकायचं. हे सगळं मिक्स करूया, आणि असंच आपण हे डब्यात वगैरे भरून फ्रीजरमध्ये ठेवायची ही चटणी. आता आपण टेस्ट करून बघूया मीठ वगैरे बरोबर आहे का. तुम्ही सुद्धा आता अशाच चटण्या वगैरे करून ठेवा. मी बनवलेली चटणी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी चटणी बनवणार आहे ती आहे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी. ही चटणी आपल्याला सँडविच,
भेळ, शेवपुरी यासाठी आपण उपयोग करू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: